तर हा जो व्लॉग आहे तर तो आहे मम्मीकडचा. तर बरेच दिवस जे आहे तर त्यामध्ये व्हिडिओला गॅप घेतला होता. तर पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती मी तुमचे खूप सारे स्वागत करते. तर चॅनलवर नवीन असाल, फॉलो केलं नसेल तर एकदा आवर्जून फॉलो करा. तर बघा असं झालं मंडळी, तर मी जे आहे तर ते सुट्टीसाठी गेले होते माझ्या माहेरी, म्हणजेच की मम्मीकडे. आणि तिकडे गेल्यानंतर पोरं काही पराक्रम करणार नाही किंवा मुलं शांत खेळतील असं तर कधी होतच नाही. तर इथे जे आहे तर त्यांनी सायकलची जी चेन आहे तर ती पाडली होती आणि मागचं चाक जे आहे तर ते त्याने आऊट केलं होतं. तर ते नीट करायचं जे काम आहे तर ते आजोबांना लागलं होतं. तर कोणाकोणाचे जे आहेत तर ते आजोबा, बऱ्यापैकी सगळ्या आजोबांचं पहिलं जे नातवंड आहे तर ते लाडाचं असतं किंवा आजोबांचा पहिला आणि शेवटचा जो मित्र म्हणूयात तर तो बऱ्यापैकी नातो असतो. तर आमच्यासुद्धा घरी असंच काहीसं आहे. तर दोघांची जी लगबग आहे तर ती कंटिन्यू चालूच होती. तर त्यानंतर मी जे आहे तर ती केली होती स्वयंपाकाला तयारी. तर बऱ्यापैकी बघा माहेरी गेल्यानंतर तर बऱ्यापैकी आयतंच भेटतं. तर कधीतरी म्हटलं की आपण पण थोडंफार काम करावं. कारण मम्मी जी आहे तर ती कंटिन्यू जे आहे तर ती काम करत असते. कारण आपण आपल्याकडंच बघतो. लग्न झाल्यापासून जे आहे तर ते बाईच्या जातीला बसणे किंवा आराम करणे किंवा एखाद्या कामातून फ्री भेटणे असं कधीच होत नाही. क्वचित एखाद्या ठिकाणी झालं तर होतं किंवा आपण माहेरी गेल्यावरती तर आपले जे लाड आहेत तर ते बऱ्यापैकी माहेरी गेल्यावरती होतात. कारण माझ्या जे लाड आहेत बऱ्यापैकी तर ते माहेरी होतात. असं नाही की सासरी होत नाही. पण सासरी जरी लाड झाले तरी माहेरच्या लाडाची जी ओढ असते तर ती खूप असते. तर माझंसुद्धा तसंच काहीसं आहे. तर पटकन बोलता बोलता जे आहे तर ते स्वयंपाकाला तयारी करत होते. कारण मम्मी जी आहे तर ती रोजच करते. तर तिला बोललं की आज मी करते, तू बस. तर कधीतरी लेकीच्या हातचा स्वयंपाक खाणं हे जे आहे तर त्याच्या पलीकडचं सुख आईसाठी काही दुसरं असूच शकत नाही असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तर मला जे आहे तर ती पटकन भाजी करायची होती आणि मुलं जी आहेत जास्त तिखट खात नाही. तर त्यासाठी मी मिरच्या ज्या आहेत तर त्या धुवून लगेच तोडून घेतल्या होत्या. कारण मिरची जर चिरून घातली किंवा बारीक वाटून घातली तर भाजी खूप सारी तिखट होते आणि मोठी जर मिरची असेल तर लहान मुलांना ती पटकनसुद्धा भाजीतून काढता येते आणि पटकन दिसते देखील. तर त्यामुळे अशा पद्धतीची जी आहे तर ती बऱ्यापैकी पालेभाजी जर करायची असेल तर मिरच्या ज्या आहेत तर त्या बऱ्यापैकी हातानेच तोडून टाकत असते मी. तर इथे बघा छान अशी भाजी जी आहे तर ती वॉश करून घेतली आणि नंतर फक्त त्यामध्ये मी टाकलं होतं लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं. तर आपण हिरवी मिरची ज्या कोणत्याही भाजीत टाकतो तर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं की जेणेकरून हिरवी मिरची खाल्ल्यानंतर पोटाला जे त्रास होतात तर ते ह्या गोष्टीने होत नाहीत. तर फायनली गप्पा मारत जो आहे तर तो बऱ्यापैकी स्वयंपाक चालूच होता आणि मध्ये-मध्ये जे आहे तर ते माऊचं येणं आणि जाणं किंवा तिचं जे काम आहे तर ते चालूच होतं. तर अशा पद्धतीने मी भाजीवरती घेतलं होतं झाकण ठेवून आणि तोपर्यंत आज करायची होती फ्लॉवरची भाजी. तर फ्लॉवरसुद्धा इथे शिजत जो आहे तर तो मी ठेवला होता आणि त्यानंतर आता फ्लॉवरच्या भाजीची जी आहे तर ती तयारी चालू केली होती. असं म्हणायला देखील काही हरकत नाही. आणि फ्लॉवर जे आहे तर ते बघा अशा पद्धतीने जर फ्लॉवर तुम्ही अगोदर शिजवून घेतली आणि त्यातलं पाणी जर काढून घेतलं तर फ्लॉवरची भाजीचा जो वास येतो तर बऱ्यापैकी काय होतं की तिचा वास जो आहे तर तो बऱ्यापैकी उग्र असतो. त्यामुळे बरेच जण जे आहे तर ती फ्लॉवर खात नाही. तर ती अगोदर मिठाच्या पाण्यात थोडीशी वाफवून घ्यायची. अशा पद्धतीने जर केली तर फ्लॉवरचा जो वास आहे तर तो बऱ्यापैकी त्याला लागत नाही किंवा येत नाही आणि जे कोणी फ्लॉवर खात नाही तर ते सुद्धा आवर्जून फ्लॉवर खातं. आणि जर तुम्हाला फ्लॉवर अजिबातच आवडत नसेल तर त्याला चमचमीत करण्यासाठी मॅगी मसाला जो आहे भेटतो तर तो सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकून फ्लॉवर जे आहे तर ती करू शकता. त्याने सुद्धा त्याला जी आहे तर ती खूप छान टेस्ट येते. जर तुम्ही कधी तशी फ्लॉवर खाल्ली नसेल तर एकदा आवर्जून खा. तर इथे बऱ्यापैकी जे आहे तर ती भाजीची तयारी म्हणजेच की पटकन फोडणी द्यायची असली की मी सगळे मसाले, मीठ, हळद वगैरे जे आहे तर ते सगळं एकदाच काढून ठेवते की जेणेकरून आपण जर कढईत तेल वगैरे टाकलं तर सगळं पटकन एकदाच हाताखाली येण्यासाठी. तर आता इथे मी घेते आहे फ्लॉवरला जी आहे तर ती फोडणी देऊ. तर तोपर्यंत जे आहे तर ते आजोबांचं आणि नातूचं जे काम आहे तर ते अजूनसुद्धा झालेलं नव्हतं. तर तिकडे जर गेला तर तो खूप सारी मस्ती करतो कारण आजी-बाबा जे आहेत तर ते त्याला अजिबात ओरडत नाही त्यामुळे. तर भाजीला जेवढी लागते तेवढी थोडीशी हळद म्हणजे चिमूटभर हळद म्हणूयात आणि
घरी केलेला जो आहे तर तो मसाला, तर तुम्ही या ठिकाणी मसाला किंवा मिरची पावडर देखील यूज करू शकता आणि चवीप्रमाणे मीठ, कारण आपण फ्लॉवर शिजवताना जे आहे तर ते अगोदरच मीठ टाकले, सो चवीप्रमाणे टाकायचे. आणि तुम्ही जर मटण मसाला डेलीच्या स्वयंपाकात यूज करत असाल तर तो सुद्धा मटण मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे, की जेणेकरून फ्लॉवरची जी टेस्ट आहे तर ती खूप छान येते. जर कोणी फ्लॉवर खात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने फ्लॉवर जो आहे तर तो एकदा नक्की करून द्या आणि तुम्हीसुद्धा खाऊन बघा कसा होत आहे किंवा कसा वाटतो आहे. तर पसारा जो आहे किचनवरचा तर तो लगेच क्लीन करायचा, कारण नंतर जे आहे परत किचन ओटा जास्त क्लीन करावा लागत नाही. आपण फोडणी वगैरे देऊन झाली तर आहे तिथे जागच्या जागेवरती सगळं सामान जे आहे तर ते ठेवून घ्यायचं, जेणेकरून की जास्त पसारा वगैरे होत नाही. तर इथे बघा मी आता फ्लॉवरमध्ये कांदा आणि टोमॅटो टाकणार होते, तर ते छान असं चिरून आता परतून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये जे आहे तर ते सगळे मसाले तुम्ही आता बघितलंच होतं की सगळे मसाले वगैरे टाकलेले आणि थोडासा कढीपत्ता टाकला आहे, तर यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. आणि त्यानंतर मी छान अशी फ्लॉवर जी आहे तर ती यामध्ये सगळी टाकली आणि आता छान अशी मिक्स करून घेते. आणि फ्लॉवर टाकल्यानंतर मी वरून कोथिंबीर टाकलेली आहे, तर तुम्ही फोडणीला सुद्धा टाकू शकता, की जेणेकरून त्याचा वास जो आहे कोथिंबीरचा तर तो खूप छान येतो. तर इथे तुम्ही किचन वाट्यावरती पसारा बघू शकता. तर मी आता काय केलं आहे की फ्लॉवर फोडणीला टाकली आहे आणि मधला जो वेळ आहे तर तो वाया न घालवता किचन वाटा आपण आता सगळा क्लीन करून घेणार आहोत. तर ह्या ज्या बॉटल आहेत तर त्या पाणी भरून ठेवण्यासाठी ज्या आहेत तर त्या मी काढून ठेवलेल्या. आता आपल्याला करायची आहे भाकरी, तर त्याआधी मी काय करणार आहे, पाण्याच्या बॉटल ज्या आहेत तर त्या सगळ्या भरून ठेवते, की मग जेणेकरून दुसऱ्या दिवशीसाठी जे आहे तर त्या होतील. आणि आधी फ्रीजमध्ये त्या आता जेवणासाठी. तर फायनली सगळं पाणी वगैरे भरून ठेवलं, भाजी वगैरे जी आहे तर ती खाली उतरून ठेवली आणि आता झाली होती भाकरीची तयारी. तर बऱ्याच वेळा जर ज्वारीचं पीठ जास्त दिवसांचं झालं तर त्याच्या भाकरी ज्या आहेत तर त्या विणत नाहीत किंवा अशा तुटतात किंवा उचलाय जर गेलं तर तिथे सगळ्या तुटून जातात. तर त्यासाठी मी तुम्हाला एक छान अशी ट्रिक सांगते. जर ज्वारीचं पीठ जर जास्त दिवसांचं झालं तर त्याच्या भाकरी विणण्यासाठी तुम्ही गरम पाणी जे आहे, म्हणजेच कोमट, की खूप सारं गरम पण नाही, आपण हाताने ते पीठ मळू शकू इतकं कोमट पाणी जे आहे तर त्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ जे आहे तर ते मळायचे. आपण ज्या पद्धतीने भाकरी करण्यासाठी पीठ मळतो तर तसंच फक्त आपल्याला कोमट पाण्यामध्ये जे ज्वारीचं पीठ आहे तर ते मळून घ्यायचं आहे. तर त्याने आपली भाकरी जी आहे तर ती अजिबात तुटत नाही. तुम्ही ही ट्रिक नक्की एकदा यूज करून बघा. तर फायनली माझ्या भाकरी वगैरे सगळ्या आवरल्या आणि नंतर जे आहे तर ते सोप्यावर येऊन बसले होते. तर तेवढ्यात मॅडमचा जो कार्यक्रम आहे म्हणजेच की माऊचा, तर बऱ्यापैकी डान्स करायचा कार्यक्रम चालला होता, कारण तिला खूप सारं डान्स करायला आवडतं. तर तो सुद्धा म्हटलं तुमच्यासोबत थोडासा शेअर करावा. आणि माझे व्लॉग तुम्ही कुठून बघताय ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला फॉलो केलं नसेल तर एकदा आवर्जून फॉलो करा. तर इथे बघा सॉन्ग जे आहे तर ते तिने मोबाईलवरती लावलेत, कारण तिला जे पाहिजे तेच सॉन्गवरती ती डान्स करते बऱ्यापैकी. तर तिचा जो डान्स आहे तर तो तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर फायनली तिचा डान्स जो आहे तर तो थोडाफार शूट करून झाल्यानंतर इथे बघा भाकरी जी आहे तर ती परत मी करायला घेतली होती एक्स्ट्राची. तर अशा पद्धतीने जो आहे तर ती आपण करून घेणार आहोत भाकरी. तर मी जी तुम्हाला मगाशी ट्रिक सांगितली, की जेणेकरून भाकरी जर ज्वारीची विणली नाही तर पाणी जे पीठ जे आहे तर ते तुम्ही कोमट पाण्यामध्ये एकदा मळा आणि त्याची भाकरी करा. तर ती भाकरी जी आहे तर ती खूप छान होते आणि तुटतसुद्धा नाही. सो ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि फायनली आता सगळं झाल्यानंतर आम्ही जे आहोत तर ते बसणार होतो जेवायला. तर सगळं जे आहे तर ते आणून झालं आणि परत जे आहे तिची आणि आजोबांची मस्ती जी आहे तर ती झाली होती चालू.